मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनी सुद्धा आंदोलनाची हाक दिली आहे। 31 ऑगस्टला दौंड तालुक्यामधील पाटस गावामधून मोर्चाला सुरुवात होणार असून 1 सप्टेंबरला मुंबईमध्ये ताकद दाखवणार असल्याचा इशारा सुद्धा हाकेने दिलाय। ओबीसी आरक्षणामध्ये हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत लाखो ओबीसी बांधव मुंबईमध्ये दाखल होतील असा दावा सुद्धा ते करतात। ओबीसीचं आरक्षण संपवलंय हे मी जबाबदारीने सांगतोय आणि आम्ही 21 तारखेला निघणार आहोत। ओबीसी म्हणजे काय आणि ओबीसीची संख्या किती हे आम्ही दाखवून देणार आहोत। खरं तर आता इथं मी वेगळ्या कारणानं आलोय, तरीही मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो की ओबीसीकडं तुझ्या भावाच्या भावनेनं बघितलं जातं। त्यांचं म्हणणं इथलं सरकार ऐकून घेत नाही, हा आमचा आरोप आहे सरकारवर। आज ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे, त्यामुळे आम्ही 21 तारखेला पुण्याच्या दौंड तालुक्यातल्या पाटस गावामधून आम्ही आमच्या मोर्चाची सुरुवात करणार आहोत आणि मुंबईला लाखोच्या संख्येने लोक येतील हे मी अगदी तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून देतो।